Okay, so let us see question 2D, which is a numerical. A stone thrown vertically upwards with initial velocity u reaches a height h before coming down. Show that the time taken to go up is same as the time taken to come down. So what is asked here is there is a stone which is thrown vertically upwards with some velocity u. Now naturally its velocity will go on decreasing while going up, and it will reach up to some height h, and after that it will stop for a moment. That is, its final velocity will become 0, and from that moment onwards it will start falling down, right? तर आपल्याला काय दाखवायचंय की वर जात असताना त्याला जेवढा टाइम लागेल तेवढाच टाइम त्याला खाली येण्यासाठी पण लागेल. ही हाईट h ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला समजा t1 इतका टाइम लागला, तर तेवढीच हाईट h ही खालच्या दिशेमध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी सुद्धा त्याला तितकाच टाइम लागतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर बेसिकली अशा प्रकारच्या न्यूमेरिकल्समध्ये आपल्याला कायनेमॅटिकल इक्वेशन्स वापरावे लागतील, राइट? तर जे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत, न्यूटन्स 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स, ते कोणते आहेत? v is equal to u plus at. That is the first kinematical equation. Then second is s is equal to ut plus half at square. That is the second kinematical equation. Third is v square is equal to u square plus 2as. That is third kinematical equation. तर ह्या तिन्हींचा जे कोणतं आपल्याला ॲप्लिकेबल असेल, जे कोणतं लागू पडत असेल, ज्या टर्म्स आपल्याला क्वांटिटीज ज्या विचारलेल्या असतील, त्यानुसार आपल्याला चूज करून ह्या इक्वेशन्सचा यूज करावा लागेल. तर या ठिकाणी आपल्याला जी सिच्युएशन सांगितली आहे, त्याच्यामध्ये आपण 2 पार्ट्स करू शकतो. एक पार्ट व्हाईल गोइंग अप, इथे एक मोशन होते आहे इथपर्यंत. तर ह्या मोशनमध्ये काय होतंय सुरुवातीच्या, इट्स इनिशियल व्हेलॉसिटी इज यू. इनिशियल व्हेलॉसिटी 0 नाहीये. त्याला काही व्हेलॉसिटीने आपल्याला थ्रो करावं लागेल, तेव्हाच ते ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट ट्रॅव्हल करू शकतं. राइट? आणि इट्स इनिशियल स्पीड जे आपण त्याला दिलेली असेल, ती कमी-कमी होत जाईल वर जात असताना. आणि हाईट h वरती गेल्यानंतर, मॅक्सिमम हाईटवरती गेल्यानंतर ती स्पीड 0 होईल आणि तिथून पुढे तो खाली पडायला सुरुवात होईल. तर ह्या फर्स्ट पार्टमध्ये इनिशियल व्हेलॉसिटी इज u. त्याचं ॲक्सेलरेशन कसं असेल? त्याची स्पीड कमी-कमी होत चालली आहे म्हणजे ॲक्सेलरेशन इज निगेटिव्ह. स्पीड कमी होत जातीये, दॅट इज देअर इज रिटार्डेशन, आणि रिटार्डेशन मीन्स निगेटिव्ह ॲक्सेलरेशन, राइट? तर ॲक्सेलरेशन आपल्याला -g घ्यावं लागेल. आता इथं ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्टच हा चाललाय, दुसरा कोणता फोर्स नाहीये, म्हणजे ॲक्सेलरेशन हे gच असणार आहे. पण कसं g? -g, राइट? आणि टाईम आपण वर जात असताना किती घेऊया? t1. तर आपण बेसिकली ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी काय करणार आहोत? वी विल यूज सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन and we will write it for the stone going upwards, and we will write the same equation for the stone coming downwards. या दोन केसेसमध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल जी असणार आहे, s ची जी व्हॅल्यू असणार आहे, ती इक्वलच असेल, दॅट इज h, राइट? तर लेफ्ट हँड साइडला hच येईल आणि राइट हँड साइडला ut प्लस हाफ at स्क्वेअर त्याची व्हॅल्यूज जे काही असणार आहेत प्लस मायनसमध्ये त्या येतील. तर आपण राइट हँड साइडला इक्वेट करू शकतो. त्याच्या लेफ्ट हँड साइड इक्वल आहेत म्हणजेच राइट हँड साइड पण इक्वल असल्या पाहिजेत, आणि त्याच्यावरून आपल्याला t1 इक्वल टू t2 प्रूव्ह करता येईल, राइट? तर पहिला पार्ट आपण केलेला आहे बघा इथं. कन्सिडर दॅट अन ऑब्जेक्ट इज थ्रोन अपवर्ड्स बाय सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन h इज इक्वल टू, आता इथं ut प्लस हाफ at स्क्वेअर लिहिलंय. s च्या ठिकाणी आपण h लिहिलं. uच आहे. टाईम किती लागतोय? t1. ॲक्सेलरेशन किती आहे? -g, म्हणून मायनस हाफ g t1 स्क्वेअर. h इज इक्वल टू u t1 मायनस हाफ g t1 स्क्वेअर. दॅट इज आवर फर्स्ट इक्वेशन. आता ह्यामध्ये ज्या टर्म्स आहेत त्यांचं मीनिंग काय आहे ते आपण लिहिलंय. h इज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड while going upwards, right? u is the initial velocity with which it was thrown upwards. Now t1 is the time required to reach the maximum height. तर हे 3 टर्म्स काय आहेत ते आपण लिहिलं. त्यानंतर
आता मी तुम्हाला म्हणालो, की आपल्याला बेसिकली काय करायचं आहे, सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन व्हाईल गोइंग अप आणि सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन व्हाईल कमिंग डाउन असे 2 इक्वेशन्स लिहून आपण त्यांना इक्वेट करत आहोत. समजा आता हे तर आपण व्हाईल गोइंग अप लिहिलं. व्हाईल कमिंग डाउनचं इक्वेशन जर आपण लिहिलं तर कसं येईल? तिथं डिस्टन्स hच असणार आहे. सेम डिस्टन्स ट्रॅव्हल करेन तो खाली येताना आपण. h इज इक्वल टू आता इथं इनिशियल व्हेलॉसिटी किती असेल? इथं रीच झाल्याच्या नंतर ज्या व्हेलॉसिटीने तो निघतोय, त्या मोमेंटला सुरुवातीला त्याची व्हेलॉसिटी 0 असेल. 0 पासून थोडी-थोडी वाढत जाईल आणि ग्राउंडवर पडत असताना मॅक्सिमम होईल. सो इनिशियल व्हेलॉसिटी व्हाईल कमिंग डाउन इज 0. सो h इज इक्वल टू कसं येईल? 0 T2 म्हणजे पूर्ण 0 झालं ते. 0 इंटू T2 0 झालं. h इज इक्वल टू ॲक्सेलरेशन कसं असेल? प्लस g म्हणून प्लस हाफ g T2 स्क्वेअर म्हणजे काय आलं? h इज इक्वल टू हाफ g T2 स्क्वेअर एवढंच येते. म्हणजे व्हाईल कमिंग डाउन आपल्याकडे फक्त हाफ g T2 स्क्वेअर इतकंच आहे. u नाहीये. u ची टर्म आपल्याला ह्या पहिल्या केसमध्येच फक्त मिळतेय. म्हणून आपण काय करू? या u च्या टर्मला काढून टाकण्यासाठी आपण आणखी एका इक्वेशनचा वापर करू. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशनचा वापर करू. तर आपण हे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स अल्टरनेटली वापरू शकतो. म्हणजे जे कोणतं सुटेबल इक्वेशन आपल्याला वाटतंय, ते अप्लाय करून बघायचं दिलेल्या सिच्युएशनला. ॲक्सेलरेशन आणि टाईम आणि व्हेलॉसिटीच्या व्हॅल्यूज करेक्ट घेऊन ते इक्वेशन लिहायचं. मग त्यामधून आपल्याला एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. ते आपण आपल्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची. मग आपल्याला ते सिम्प्लिफाय करता येतं. बरोबर? तर आपण काय करतो हे यूला काढण्यासाठी आपण फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशनचा वापर करतोय. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन काय आहे? v इज इक्वल टू u प्लस at. आता ह्या ठिकाणी v जे आहे फायनल व्हेलॉसिटी बरोबर? फायनल व्हेलॉसिटी पहिल्या केसमध्ये हे 0 असणार आहे. वर गेल्याच्या नंतर ते मोमेंटरीली 0 होतं म्हणून फायनल त्याची व्हेलॉसिटी किती होते? 0 होते. 0 इज इक्वल टू u ॲक्सेलरेशन किती आहे? वर जात असताना -g. u मायनस g T1. 0 इज इक्वल टू u मायनस g T1. या मायनस g T1 ला इकडे घेऊन जा. म्हणजे u इज इक्वल टू g T1 होतंय बघा हे. बरोबर? तर u ची किंमत आपण काढली. बरोबर? या पहिल्या केसला सिम्प्लिफाय करण्यासाठी. पहिली केस म्हणजे व्हाईल गोइंग अप. व्हाईल गोइंग अप आपण इक्वेशन मिळवलं, पण त्यामध्ये u आलं. तर ते u च्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण? GT1 लिहू शकतो. GT1 लिहिलं तर काय येईल? GT1 इंटू T1 म्हणजे GT1 स्क्वेअर. GT1 स्क्वेअर मायनस हाफ GT1 स्क्वेअर प्लस हाफ GT1 स्क्वेअर राहील. ते आपण पुढे केलंय. हे बघा. तोच पार्ट इथं हाफ GT1 स्क्वेअर मायनस हाफ GT1 स्क्वेअर प्लस हाफ GT1 स्क्वेअर राहील. म्हणजे आपण h ची व्हॅल्यू एका सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये काढून घेतली. फॉर द स्टोन गोइंग अप. आता तेच काम आपण फॉर द स्टोन कमिंग डाउन करणार आहोत. मी जे तुम्हाला जे तोंडी सांगितलं ते इथे लिहिलेलं आहे बघा. h is equal to 0 into T2 plus half g T2 square. काय केलं इथं? आफ्टर रिचिंग द हाईट h, स्टोन स्टार्ट्स कमिंग डाउन. इट्स इनिशियल व्हेलॉसिटी इज 0. त्याची इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे ती आता 0 असणार आहे. बरोबर? व्हाईल कमिंग डाउन मध्ये u ची किंमत 0 असणार आहे. अँड इट गोज ऑन इन्क्रीजिंग व्हाईल रिचिंग द ग्राउंड. सो ॲक्सेलरेशन इज g. आता इथं स्पीड वाढत जाते म्हणून ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू आपल्याला प्लस g घ्यावी लागेल. युजिंग सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर असं ओरिजिनल इक्वेशन आहे. तर s ची किंमत आपण h आहे. बरोबर? u ची किंमत 0, टाईमची T2 प्लस हाफ ॲक्सेलरेशनची किंमत प्लस g टाईम T2 स्क्वेअर. Where distance traveled is h, initial velocity is 0, acceleration is plus g. So h जे while coming down आहे किती येते? हाफ g T2 स्क्वेअर आणि while going up h is equal to half g T1 square. So h and h are same, so right hand side must be equal. So equating right hand side, comparing equation 3 and 4 असं लिहिलंय. तर हाफ g T1 square is equal to half g T2 square होईल, हाफ कॅन्सल होईल आणि g कॅन्सल होईल. T1 square is equal to T2 square, T1 is equal to T2 येईल. So this is how we can prove that the time required for any object to go up is equal to time required for the same object to come back to the initial position to ground. बरोबर? सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन वापरून डिस्टन्स इक्वल असल्यामुळे आपण सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन वापरलं आणि त्यांच्या राईट हँड साइड्स इक्वेट केल्या. त्यावरून आपल्याला T1 is equal to T2 हे प्रूव्ह करता आलं. So this was all about the first numerical that we have seen in this exercise. तर इथून पुढचे क्वेश्चन्स
बऱ्यापैकी सगळे न्यूमरिकल्सच आहेत. So let us hope we go through all of them nicely. And if you have any suggestions or any comments, please do comment below. And if you like the video, if it is helpful, please like it, share it, and subscribe to the channel. Share the video. Let us move to the next question. Thank you for watching.